अपडेट न्यूज। पीक विमा, सरसकट कर्जमाफी आणि शेती प्रश्नांवर शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज यवतमाळमध्ये शेतकऱ्यांनी भव्य हल्लाबोल आंदोलन केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। यात शेकडो शेतकरी आक्रमकपणे सहभागी झाले होते। प्रमुख मागण्या: सोयाबीन, कापूस, तूर पिकांचा रखडलेला पीक विमा तात्काळ खात्यात जमा करावा। जाचक अटीशिवाय सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन 7/12 कोरा करावा। अनुदानित DAP आणि युरिया खतांचा पुरेसा पुरवठा करावा व बोगस बियाणे विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी। कृषी पंपांसाठी अखंडित वीज पुरवठा आणि शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळावा। वन्य प्राण्यांमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई त्वरित द्यावी। 15 दिवसांचा अल्टिमेटम: शेतकऱ्यांच्या मागण्यांवर पुढील 15 दिवसात सकारात्मक निर्णय न झाल्यास राज्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या निवासस्थानावर धडक मोर्चा काढण्याचा आणि तीव्र राज्यव्यापी आंदोलन उभारण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे। या आंदोलनात शेतकरी नेते मनीष जाधव, संकेत टोणे, प्राध्यापक पंढरी पाठे, जावेद भैया काझी, कॉम्रेड सचिन मनोवर यांच्यासह जिल्ह्यातील असंख्य शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। संपादक सय्यद मतीन। जिल्ह्यातील मंत्र्यांचा, या जिल्ह्यातील निष्क्रिय मंत्र्यांचा, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.